जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे। कालपर्यंत आपण 7व्या दशकातील तिसरा समास चतुर्दश ब्रह्मनिरूपण पाहिला। आज आपण विमळ ब्रह्मनिरूपण या 7व्या दशकातील 4थ्या समासाला सुरुवात करणार आहे। चतुर्दश ब्रह्म सांगून झाल्यानंतर समर्थांनी अनेक प्रकारांनी आपल्याला बोध केला की सद्गुरूंशिवाय या आपल्या केवळ ब्रह्मस्वरूपामध्ये आपल्याला जाता येणार नाही, मुळात त्याचा निश्चयच करता येणार नाही। म्हणून समर्थांनी आता त्याचा निश्चय सांगण्यासाठी विमळ ब्रह्मनिरूपण केलेलं आहे। आता याचा निश्चय वेगळेपणानं ठळकपणानं का करावा लागतो, का सांगावा लागतो आणि का श्रवण करावा लागतो? कारण ब्रह्म ही गोष्ट आपल्या अनुभूतीची नाही, म्हणून देहबुद्धीचा निश्चय आपल्याला करावा लागत नाही। आज मितीला तो आपला स्वभाव बनलेला आहे, पण ब्रह्मानुभूतीसाठी आत्मबुद्धीचा निश्चय करावा लागेल। जे ब्रह्म आहे म्हणजे आता इथे परब्रह्म या अर्थानं बरं का, जे परब्रह्म आहे ते कशा पद्धतीचा आहे तो निश्चय आपल्या आत उतरवावा लागेल। आणि तो कशासाठी उतरवायचा? कारण तेच आपण आहोत म्हणून। म्हणजे वारंवार आपल्याला आपणच सांगण्याची गरज आहे की आपण कोण आहे। आपणच आपल्याला आठवण करून देण्याची गरज आहे की आपण कोण आहे। आपण व्यवहार करत असताना षड्विकारांमध्ये वाहवत जातो। काम, क्रोध, लोभ, मत्सर यांचा वेळोवेळी आपल्यावरती पगडा असतो। मन सतत विचार करत असतं, इंद्रिये सतत दृश्यामध्ये अडकलेली असतात। आपण या सगळ्या व्यतिरिक्त कोणीतरी आहोत याचा विचारही आपल्यापाशी असत नाही। सद्गुरू हे एकमेव स्थान असं आहे जिथे जो मुमुक्षु आहे त्याला आपल्या स्वरूपाबद्दल समजतं। सद्गुरू मुखातून समजतं। सद्गुरू सांगतात की ते परब्रह्म तत्वच तू आहेस, तू स्वतः देह नाहीस। म्हणून समर्थांनी विमळ ब्रह्मनिरूपण केलेलं आहे। म्हणजे आपल्याला या ब्रह्मस्वरूपाचा निश्चय करायचा आहे आणि ते कसं आहे त्याचं विवरण त्यासाठी आवश्यक आहे। आता खरं म्हणजे पहिली जी ओवी आहे या समासातली, ब्रह्म नभाहून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे, ही एकच ओवी विमळ ब्रह्मनिरूपण करायला पुरेशी आहे। पण समर्थांनी परब्रह्माचा विस्तार या समासामध्ये केलेला आहे। ब्रह्म नभाहून निर्मळ पोकळही आहे आणि निर्मळही आहे असं समर्थ म्हणतात। त्याचा अर्थ असा की ब्रह्मामध्ये सगळं काही सामावू शकतं आणि ब्रह्म सर्वाला व्यापून राहू शकतं, पण ब्रह्माला कशाचाही लेप लागत नाही। आता हे आपल्या अनुभूतीमध्ये नसल्यामुळं केवळ ऐकावं लागतं अशी एक पायरी साधकाची येते। आपल्याला तर पदोपदी सगळ्याचा लेप लागत आहे। लेप लागणे हा विषय आपल्या दृष्टीनं आपण पाहूया। आपण स्वयंपाकघरात काहीतरी बनवलं की ज्या कढईत बनवलेलं असतं त्या कढईला लेप लागतो। जो पदार्थ बनवलेला आहे त्याच पदार्थाचा लेप लागलेला असतो। समजा आपण वांग्याची भाजी बनवत आहे, बाजारामध्ये शेपूची पेंडी आहे, शेपूच्या भाजीचा लेप कढईला लागणार नाही, कारण कढईचा आणि त्या भाजीचा संग झाला नाही। ज्याच्याशी संग होतो त्याचा लेप आपल्यावरती लागत राहतो। आता आपल्याला कशा कशाचा संग आहे? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला विचारांचा संग आहे। सतत मन धावत आहे, एकतर भविष्यकाळाचा विचार करतं, नाहीतर भूतकाळामध्ये रमून जातं। वर्तमान काळात राहत नाही असं नाही, पण विचार करत असताना परत परत भविष्यात किंवा भूतकाळात धावत जातं। म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे शब्दांचा लेप आहे। दुसरा लेप असा आहे की आपली इंद्रिये जी आहेत ती दृश्यामध्ये धावत असल्यामुळं त्या दृश्याचा परिणाम बाह्य इंद्रियांमधून आपल्या आतील इंद्रियांवरती होतो। बाहेर आपली इंद्रिये आहेत, हात, पाय, डोळे, कान, नाक वगैरे वगैरे, आणि आत आपलं मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे।
आपण एक उदाहरण पाहूया. शास्त्रीय संगीताची अगदी सुरेल मैफिल चालू आहे आणि आपण त्यात बसलो आहे. श्रवण उत्तम चाललेलं आहे. त्या शास्त्रीय संगीताचा परिणाम आपल्या अंतःकरणावरती होतो, मनावरती होतो, बुद्धीवरती होतो, विचारांवरती होतो. पण मन कुठं ऐकतंय? बुद्धी कुठं ऐकतेय? ऐकणं घडतंय कानांकडून. कान या इंद्रियातून श्रवण जरी घडत असलं तरी परिणाम मात्र आत झाला. म्हणजे संगीताचा संग केल्यामुळं त्या विषयाचा लेप आपल्यावरती चढला. कधीकधी अनुभव उलट दिशेनं सुद्धा वाहतो. म्हणजे विषयाचा संग बाहेरून कुठूनही नाही, पण मनामध्ये विचार चालू आहेत. अशा वेळी ज्या विषयाचे विचार चालू आहेत त्याचे परिणाम आपल्या इंद्रियांवर दिसून येतात. कालच्याच निरूपणात आपण पाहिलं पहा की आपल्यासमोर पाणीपुरी नाही, पण पाणीपुरीच्या विचारानं, चिंतनानं तोंडाला पाणी सुटलं. म्हणजे मनावर परिणाम आधी झाला आणि मग बाहेरच्या इंद्रियांवर परिणाम दिसून आला. कधी असं होतं तर कधी बाहेरच्या इंद्रियांमधून अनुभव येतो आणि आतल्या इंद्रियांवर परिणाम होतो. या दोन मार्गांनी आपल्यावरती वेगवेगळ्या विषयांचा लेप चढत जातो. समर्थ ज्या परब्रह्माचं किंवा विमळ ब्रह्माचं वर्णन करतायत त्यामध्ये लेपच नाही आहे. ब्रह्म नभाहून निर्मळ असं जेव्हा ते म्हणतायत तेव्हा मग त्याचा विचार करावा लागेल. कारण समर्थ हे केवळ विमळ ब्रह्माबद्दल सांगत नाही आहेत, तर ते आपल्याचबद्दल सांगतायत हे इथं पाहावं लागेल. आपणच ते आहोत हा सद्गुरूंचा उपदेश आहे ना, तत्वम असी, आणि ते जे आहे तेच तर हे विमळ ब्रह्म आहे. म्हणजे आपल्याला लेप नाही, आपण नभाहून निर्मळ आहोत. आपण कसे आहोत? पाहता तैसेची पोकळही आहोत, अरूप आहोत आणि विशाळ आहोत, मर्यादे वेगळे आहोत. अशी ही ओवी. आपल्याला जर मर्यादेचे अनुभव असतील, आपल्याला जर पोकळपणाचा म्हणजेच आपल्यात काहीतरी सामावलं जाईल याचा अनुभवच नसेल, तर या ओवीशी तदाकारता आपण ठेवणार कशी? पोकळ हा शब्द रिकामेपणासाठी पण वापरला जातो आणि रिकामपणा म्हणजे निरर्थकपणा या दृष्टीनं सुद्धा मराठीत बोललं जातं, पण तो अर्थ इथं नाही. पोकळ हा शब्द सामावून घेणं या दृष्टीनं समर्थांनी वापरलाय. म्हणजे परब्रह्मामध्ये सगळं सामावलं जातं, पण परब्रह्म व्यापकही आहे, म्हणजे सर्वांवरती पण आहे आणि सगळं त्याच्यामध्ये पण आहे, तरीही ते निर्मळ आहे. आपण जर असे सामावून घेणारे नसू तर आपल्याला या ओवीत शिरता येणार नाही. आपण सामावून घेणारे नाही म्हणजे काय? आत डोकावून जर पाहिलं तर लक्षात येईल की आपल्यामध्ये आपपरभाव अगदी ठासून भरलेला आहे. आपण आपल्या लोकांशी जसं प्रेमानं वागतो तसं अपरिचित माणसाशी वागायला जात नाही. जरा आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की आपल्या वागण्या बोलण्यात बदल होतो, आपल्या पाहण्यात बदल होतो. आपल्यामध्ये प्रेमाचा साठा आहे, पण ते प्रेम कुठच्या कुठे निघून जातं जरा जरी आपल्या मनाविरुद्ध काही घडलं तर. ही काही पोकळता नव्हे, हा संकुचितपणा झाला. पण आपलं स्वरूप तर व्यापक आहे, संकुचित नाही. म्हणजे आपण जर आपल्या आत विशाळतेचा, पोकळतेचा, अरूपतेचा, मर्यादेशिवाय आपण आहोत याचा किंवा आपण निर्मळ आहोत याचा जर अभ्यास केला नाही तर या ओवीच्या अर्थामध्ये आपल्याला शिरता येणार नाही. ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे. हे वाचत असताना, ऐकत असताना या प्रत्येक शब्दामध्ये आपणच आहोत या दृष्टीने या ओवीकडं पाहायला समर्थ सांगतायत. आपली मर्यादा आपण आता टाकून अमर्याद व्हायला शिकलं पाहिजे. आपली संकुचितता टाकून विशाल व्हायला शिकलं पाहिजे. आपल्यावरती लेप चढतायत तर ते लेप बाजूला टाकण्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. आता हे सगळं ऐकताना असं वाटेल आपल्याला की हे व्यवहाराच्या चौकटीत बसत नाही बुवा. जर मी सगळ्यांशीच प्रेमानं वागायला लागलो तर घरी उद्या कुणी चोरी करायला आला तर त्याला काय चहा कॉफी विचारायची का? आपलं मूल हे आपलं मूल वाटणारच की, शेजारच्याचं मूल हे परकं वाटणारच की. शेजारच्याच्या मुलाची मी जर आपल्या मुलाप्रमाणे काळजी करायला गेलो तर ते हास्यास्पद ठरणार नाही का?
आई आपल्याच मुलाला दूध पाजेल, बाजूच्याच्या मुलाला कशाला दूध पाजेल? असा अर्थ विशालतेचा नाही किंवा अमर्याद होण्याचा, निर्मळ होण्याचा नाही. ही एक अवस्था आहे, हे आपण समजून घेऊया. पूर्वीच्या काळापासून एक गोष्ट सांगितली जाते. एक शिष्य गुरुकुल पद्धतीनं गुरूंकडे शिकत होता. काही कामानिमित्त तो बाहेर पडला आणि काशीतून जात असताना समोरून एक हत्ती येत होता. हत्तीच्या वर माहूत बसलेला होता. हत्ती जरा पिसाळलेला होता म्हणून वेगानं येत होता. माहूत ओरडून सांगत होता, बाजूला व्हा, बाजूला व्हा, हत्ती पिसाळलेला आहे. हा जो गुरुकुल पद्धतीनं शिकणारा शिष्य होता, तो रस्त्यात हत्तीसमोरच होता. त्यानं विचार केला, आपले गुरु सांगतात सर्वम खल्विदम ब्रह्म, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, सगळं ब्रह्मच आहे आणि ब्रह्म सोडून बाकी सगळं असत्य आहे. मग आता बाजूला कशाला व्हायचं? म्हणून तो तसाच उभा राहिला. होणार काय? हत्तीनं त्याला ठोकर दिली, त्याला जखम झाली. तसाच तो गुरूंकडे आला. गुरूंनी विचारलं, अरे हे काय झालं? तर त्यानं सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाला, मग असं कसं काय? हत्तीनं कशी काय ठोकर दिली? गुरु हसले आणि म्हणाले, अरे हत्तीतलं ब्रह्म जेव्हा तुझ्यातल्या ब्रह्माकडे येत होतं, त्यावेळी हत्तीवर बसलेल्या माहुतातल्या ब्रह्मानं तुझ्यातल्या ब्रह्माला सांगितलं की बाजूला हो. तुझ्यातल्या ब्रह्मानं ते ऐकलं नाही आणि हत्तीची धडक तुला बसली. म्हणजे देहाच्या, मनाच्या दृष्टीनं हा बोध नाही, हा अवस्थेच्या दृष्टीनं बोध आहे की आपण ब्रह्मस्वरूप आहे. देह कसा ब्रह्म होणार? देह हाडामासाचा आहे, पंचतत्वांचा बनलेला आहे, त्रिगुणांचा बनलेला आहे. जी वासना शिल्लक राहिली ती वासना ही देह धारण करून आलेली आहे. देह त्यामुळं ब्रह्मात येत नाही, पण ब्रह्मामुळं देह चालतो. म्हणजे काय? तर ब्रह्म नावाची पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये देहाला सामावून घेण्याची शक्ती आहे, म्हणून देहाचं चलनवलन सुरू आहे. म्हणून ब्रह्म हे पोकळ आहे, विशाळ आहे, आकाशासारखं निर्मळ आहे. पण त्याच्या सत्तेवर देह चालतो म्हणून देहाचा लेप कुठे ब्रह्माला आहे, म्हणून ब्रह्म निर्मळ आहे. आपण विचार करू शकतो, आपण कुठलाही निर्णय घेऊ शकतो, आपल्याला सुखदुःख अनुभवाला येतं, मान अपमान अनुभवाला येतो, पण ब्रह्म आहे म्हणून हे घडू शकतं. म्हणजे ब्रह्मानी आपल्या अनुभवांना सामावून घेतलेला आहे, पण ब्रह्म मात्र याहून वेगळं राहिलेलं आहे. सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे त्याचा निश्चय करून त्या भावामध्ये, त्या अवस्थेमध्ये जाणं आवश्यक आहे. याचा अर्थ आपल्या देहाला सोडायचं नाही, याचा अर्थ परक्याच्या मुलाला दूध पाजायचं नाही, याचा अर्थ व्यवहार सोडून चोराशी प्रेमानं वागायला जायचं नाही. आपल्याला समजलं पाहिजे की आपण कोण आहे आणि हे समजणं आपल्या निश्चयानं आपल्या आत ठसवलं पाहिजे की आपण म्हणजे हा देह नाही, मन नाही, बुद्धी नाही. कारण पहा, यातल्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. देहाला मर्यादा, मनाला, बुद्धीला, चित्ताला, सगळ्याला मर्यादा आहे. समर्थ तर सांगतायत, परब्रह्म कसं आहे? मर्यादे वेगळे. म्हणजे आपल्या मर्यादांच्या बाहेर येण्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास केवळ आणि केवळ गुरुपदिष्ट साधनेमध्येच होईल, अन्य कुठेही नाही. म्हणूनच अलीकडच्या समासात समर्थ म्हणाले, पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे. सद्गुरू आपल्याला साधना देतील. साधनेनं काय होईल? देहात असूनही आपण देहापेक्षा वेगळे आहोत या स्थितीचा अभ्यास होईल. श्री महाराजांचं वाक्य आठवा, नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जा, असं श्री महाराज का सांगतात? तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही नाम घेताय असं कुठेही ते म्हणत नाहीत. तुम्ही विसरून जा की तुम्ही नाम घेताय. म्हणजे श्री महाराजांना नामामध्ये विसर अपेक्षित आहे. कशाचा विसर? नामाचा विसर नाही, तर आपल्या मनाचा, आपल्या देहाचा विसर अपेक्षित आहे. ध्यान साधनेमध्येही सद्गुरूंना हेच अपेक्षित आहे. ध्यानाला बसण्याआधी आपण वृत्ती धारण करतो. वृत्ती ही गोष्टच मर्यादित आहे. वृत्ती कोणतीही असली, अगदी सद्गुरूंच्या उपदेशाची वृत्ती जरी आपण धारण केली
की मी ब्रह्म आहे, तरीही त्या वृत्तीला मर्यादा आहे, कारण तिथे मी आहे. पण बसण्यासाठी वृत्ती धारण करावी लागते. जसं नामस्मरण करायला देह असावा लागतो. नरदेहात येऊनच सद्गुरू सेवा, साधना, ध्यान, धारणा, उपासना केली जाते. म्हणजे देहाची उपाधी तिथे आहे. देहच होता श्री महाराजांचा, जो तुकामाईंच्या मागे पळायचा. स्नान करून तुकामाईंच्या समोर बसला. तुकामाईंनी मस्तकावर हात ठेवल्यानंतर मग तिथे गणूबुवा राहिले नाहीत, ब्रह्मचैतन्य राहिले. म्हणजे सद्गुरूंचा हस्त आल्यानंतर देहाचं देहपण निघून जातं. आणि हा हस्त स्थूल नाही बरं का. एकदा सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला म्हणजे काम झालं असं परमार्थात असत नाही. हा सद्गुरूंचा हस्त सद्गुरूपदिष्ट साधनारूपीच आहे. त्यामुळं साधना करायला आपल्याला देहाची उपाधी जरी लागली तरी साधनेला बसण्याची कृती झाल्यानंतर त्या उपाधीचा त्याग करायचा आहे. म्हणजे मर्यादेला धारण करायचं, पण मर्यादे वेगळं होण्यासाठी. संकुचिततेला धरायचं, पण पूर्णपणे व्यापक होण्यासाठी. मी ब्रह्म यातील मी हा संकुचित आहे, पण ब्रह्म हे व्यापक आहे. आपण वृत्ती धारण केली की तेच ब्रह्म आपण आहे, कारण सद्गुरूंनी उपदेश केला तर ते सगळं काही उपाधीत आलं. पण हे बसणं घडल्याशिवाय आपण उपाधी वेगळे होणार नाही. म्हणूनच नामस्मरणाला, ध्यानाला, पूजनाला, उपासनेला, साधनेला देह लागतो खरा, पण साधना सुरू झाल्यानंतर मात्र या देहाचा विसर अपेक्षित आहे. आणि देहाचा विसर पडल्यानंतर काय होणार? आपण निर्मळतेनंच राहणार ना. पोकळही होणार, सामावून घेऊ शकणार, शिवाय विशाळ पण होणार, अरूपता पण येणार आणि मर्यादे वेगळे म्हणजे अमर्याद पण होणार. अशी ही ओवी आहे. ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे. म्हणजे समर्थ जरी विमळ ब्रह्मनिरूपण करत असले तरी समर्थ आपल्याला आपल्याबद्दल सांगतायत या दृष्टीनं या समासाकडं पाहिलं पाहिजे. प्रत्येक ओवीकडं पाहिलं पाहिजे. हे आपणच आहे, मर्यादे वेगळे असलेले, अरूप असलेले, विशाल असलेले. फक्त आपल्याला त्या जाणीवेमध्ये शिरायचं आहे. आपली संकुचितता आपल्या मनामुळं बांधली गेलेली असते. विचार करून पहा, मन जर त्या ठिकाणी नसेल तर आपण खऱ्या अर्थानं व्यापकच आहोत. म्हणजे आपलं व्यापकत्व सीमित जे झालं आहे ते मनाच्या भासामुळं झालेलं आहे. हा भास एकदा गळून पडला की आत काय आहे? परब्रह्मच असणार ना, अन्य काही असूच शकत नाही. कारण परब्रह्म सोडल्यास अन्य कुठलीही गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही. त्यामुळं आपलं स्वप्न भंग पावलं, आपली झोप उडाली, आपल्याला खऱ्या अर्थानं जाग आली, किंवा दुसऱ्या भाषेत, या ओवीच्या भाषेत सांगायचं झाल्यास, आपल्यावरचा जर मळ गेला, लेप गेला, आपली संकुचितता जाऊन आपण जर विशाल झालो, आपल्याला देह आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि ते म्हणजेच मी या आपल्या रूपाला टाकून जर आपण अरूप झालो तर तिथं केवळ आपलं स्वरूप शिल्लक राहतं, जे विमळ ब्रह्म आहे आणि त्याला निश्चितच कोणतीही मर्यादा नाही. या ब्रह्माचं वर्णन अनेक प्रकारांनी समर्थांनी या समासात केलेलं आहे. 21 स्वर्गे सप्तपाताळ मिळवून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे, अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेणे विण स्थळ रिते आणू मात्र नाही. स्वर्ग असतील, सप्तपाताळ असतील, अनंत ब्रह्मगोळ असतील, या अनंत ब्रह्मांडाला हे विमळ ब्रह्म व्यापून आहे असं समर्थ म्हणतात. अनंत कोटी ब्रह्मांडांच्या खाली आणि अनंत कोटी ब्रह्मांडांच्या वरती पण हे विमळ ब्रह्म, हे परब्रह्म व्यापून आहे. म्हणजे समर्थ आपल्याला आपलं स्वरूपच किती विशाळ आहे हे सांगतायत. आता अनंत ब्रह्मांडे खरं म्हणजे कुणी पाहिली? कुणीही पाहिली नाहीत. पण ही सांगण्याची पद्धत आहे की ब्रह्माला कोणतीही मर्यादा नाही, कोणत्याही काळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही, अवस्थेचं बंधन नाही. आपण जर आपल्या आत डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की आपण या सगळ्या बंधनांमध्ये जगत असतो. स्थळ काळाचं बंधन लावून घेतो, आपल्याला मर्यादा लावून घेतो. म्हणजे सद्गुरूपदिष्ट साधना ही एकमेव गोष्ट अशी आहे
ज्यात साधक जर रमून गेला तरच तो स्वतःला मर्यादे वेगळा पाहू शकेल. एकदा त्या अनुभूतीमध्ये साधक शिरला की त्या अनुभूतीचा परिणाम घेऊन तो आयुष्यात जगायला शिकेल आणि मग त्याचं आयुष्य खऱ्या अर्थानं बदलून जाईल. समर्थांची ओवी पहा. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेणे विण रिता प्राणी एकही नाही. हे जे आपलं परब्रह्मस्वरूप आहे ते अक्षरशः जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे व्यापून आहे. समर्थ म्हणतात, या स्वरूपाशिवाय, या विमळ ब्रह्माशिवाय एकही गोष्ट अस्तित्वात नाही. इतकं आपलं व्यापकत्व आहे. म्हणजे आपण सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेमध्ये रोज शांत होऊन अशा रीतीनं व्यापक व्हावं. जितका काळ होता येईल तितका काळ व्हावं. आपल्या सर्व जाणीवांना, आपल्यावरील सर्व लेपांना बाजूला टाकून नामामध्ये किंवा आत्मस्थितीमध्ये रमून राहावं. कालांतरानं आपल्याला व्यवहार करावा लागेल. घरदार, प्रपंच, पैसा, अडका, त्यातील कर्तव्ये, हे सगळं काही करावं लागेल. पण ते करताना जर आपण साधना केली असेल तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं स्मरण असेल. हे स्मरण जितकं वाढत जाईल तितकंच त्या स्मरणाबरोबर आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतनही वाढत जाईल आणि या चिंतनानं आपली तदाकारता निश्चित होईल. म्हणून समर्थांनी हा विमळ ब्रह्मसमाज सांगितलाय. त्यांचा उद्देश एकच आहे की या परब्रह्माचा निश्चय आपल्याकडून व्हावा. की आपण असे आहोत, कसे नाहीत हे तर आता आपण ऐकून झालं. आपण कसे आहोत तर हे असे विमळ आहोत, विशाल, अरूप, अमर्याद आहोत. म्हणूनच मागच्या समासाच्या शेवटी समर्थांचे शब्द होते, पुढे कथेचा अन्वये केलाची करू निश्चये. हा निश्चय करण्यासाठी समर्थ आता पुढे समासामध्ये विमल ब्रह्माचं कशा पद्धतीनं विवरण करतात हा भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.